आज सकाळी समुद्राला भरती आली होती तेव्हा देखील आपल्याला जनसागर जो आहे तो पाहायला मिळाला। आता अहोटी आलेली आहे, अहोटी आलेली असताना देखील जनसागर जो आहे तो लालबागसाठी या चौपाटीवरती पाहायला मिळतोय। लालबागचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, सर्व भावनिक झाले, अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील पाहायला मिळाले। एक वेगळा क्षण लालबागच्या मंडळासाठी आपल्याला पाहायला मिळतो। परंतु आम्हा कार्यकर्त्यांसाठी हा वेगळा क्षण वेगळ्या पद्धतीचा आहे, कारण कधी असं म्हणजे आम्ही नियोजन करतोय आणि होत नाही, असं होत नाही। त्यामुळे मी मगाशीच दिलगिरी व्यक्त देखील केली, परंतु लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं विसर्जन थोडं उशिरा का होईना, परंतु अतिशय योग्य पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने आम्ही अनेक वर्ष करत आलेलो आणि तसंच विसर्जन आता आपण थोड्या वेळात सर्व माध्यमांवरती दाखवाल। अतिशय चांगल्या नवीन पद्धतीचा तराफा बनवलेला आहे, नवीन पद्धतीची गाडी बनवलेली आहे। त्यामुळे हे शास्त्रोक्त पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीने हे विसर्जन सोहळा आता थोड्या वेळात पार पडेल। विसर्जन तराफ्यावरती लालबागचा राजा विराजमान झाला आहे, आता विसर्जन कधी होणार आहे, किती वेळ? आता ही जी भरती आहे, ही भरती मला वाटतं आम्ही कोळी बांधव आमच्या सोबत सगळे अनेक वर्ष जवळजवळ 24 वर्ष या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभागी होतात बद्वार पार्कमधले। मी त्यांच्याशी देखील आता संवाद साधला। त्यांचं म्हणणं आहे की 10:30 ते 11 वाजता रात्री या ठिकाणी हा तराफा फ्लोट होईल आणि त्यानंतर लालबागचा राजा या अरबी समुद्रात गिरगाव चौपाटीमध्ये विसर्जनाकरता मार्गक्रमण करेल। टेक्निकल अडचण अशी कोणतीच नव्हती, भरती झाली कारण तुफान 2 दिवस मुंबईमध्ये पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे भरती लवकर आली आणि आम्हाला आमची विसर्जन मिरवणूक इथे पोहोचेपर्यंत आणि भरतीची वेळ जुळली नाही। त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर मंडळाने आम्ही निर्णय घेतला की विसर्जन थांबवायला पाहिजे, कारण त्यावेळेला ते चॅलेंजिंग होतं आणि भौगोलिक परिस्थिती आपण या समुद्रातली बघताय। त्यामुळे आम्ही ते थांबवण्याचा निर्णय घेतला आणि आज तब्बल म्हणून मी मगाशी सांगितलं की माध्यमांचे देखील मी आभार व्यक्त करतोय, कारण तुम्ही देखील साथ दिले। हा करोडो भाविकांचं श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा आहे। अयोग्य होण्यापेक्षा थोडं उशिरा का होईना आम्ही आलेलो आहोत विसर्जनाकरता आणि आज रात्रीपर्यंत हे विसर्जन पार पाडू। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।